ओके. सो ओव्हरव्ह्यू आणि सेटअप झाला. आता ॲक्च्युअल गेमच्या ॲक्शन्स आणि रूल्स सांगतो. इथे स्टार्ट पोझिशन आहे. तिथे आत्ता फर्स्ट राऊंडचा जो टोकन आहे, म्हणजे 4 राऊंड आहेत, त्यातल्या फर्स्ट राऊंडचा टोकन तिथे स्टार्ट पोझिशनला ठेवला आहे. तर जसं आत्ता मगाशी सांगितलं होतं तसं अराउंड मेन बोर्ड हां त्या याच्यामध्ये ॲक्शन्स घ्यायच्या. सो सगळ्यात पहिली जी ॲक्शन आहे ती रिट्रीव्ह अँड डिप्लॉय एजंट्स म्हणून आहे. ठीक आहे. तर आता फर्स्ट टर्नला काहीच म्हणजे कुठं काही एजंट कोणी ठेवलेलं नाही आहे, त्यामुळे रिट्रीव्ह पार्ट त्याला अप्लाय होत नाही. सेकंड राऊंडपासून प्रत्येक प्लेअरनी अख्ख्या बोर्डवर ठेवलेला सगळ्या 5ही एम्पायर्समध्ये जे काही एजंट्स ऑलरेडी प्लेस्ड आहेत प्रत्येक प्लेअरचे, त्यातला एक एक एजंट उचलायचा म्हणजे आणि परत आपल्या लॉटमध्ये आणून ठेवायचा इथे. ठीक आहे. ही रिट्रीव्ह फेज झाली यातली. म्हणजे एक एक एजंट प्रत्येक प्लेअरनी पिकअप करायचा. कुठलाही करता येतो, कुठल्याही किंगडमवर कुठल्याही काउन्सिल पोझिशनमध्ये ठेवलेला एक एजंट रिट्रीव्ह करता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्लॉय एजंट फेज आहे. त्याच्यामध्ये आता प्रत्येक एम्पायरमध्ये 4 काउन्सिल पोझिशन्स आहेत. शेरिफ, स्टुअर्ड, मार्शल आणि चान्सलर. ठीक आहे. हे अशा 5ही एम्पायर्सला 4 काउन्सिल पोझिशन्स आहेत आणि त्या प्रत्येक पोझिशनशी असोसिएटेड काही ॲक्शन्स आहेत. ठीक आहे. तर आता या फेजमध्ये डिप्लॉय फेजमध्ये हे जे एजंट आहेत म्हणजे प्रत्येक ज्या ऑर्गनायझेशनकडे आहेत ते त्यातला एक एजंट घ्यायचा म्हणजे आणि तो कुठल्याही या काउन्सिल पोझिशनवर प्लेस करायचा. म्हणजे जसं मी आता सांगितलं की आपण सिक्रेट सोसायटी आणि सगळेच किंगडम आपण इन्फ्लुअन्स करतोय. तर बेसिकली आपली माणसं म्हणजे आपण कुठल्या तरी या सिनियर ॲडवायझर पोझिशनवर अपॉइंट केली आहे त्या काउन्सिलवर. ठीक आहे. असं हे म्हणजे सिग्निफाय होतं याच्यामधनं. हे सगळे प्लेअर एक एकदा करणार. स्टार्टिंग विथ द फर्स्ट प्लेअर. प्रत्येक प्लेअर एक एक एजंट आपला त्या अख्ख्या बोर्डवर जितके काउन्सिल पोझिशन्स आहेत 5 एम्पायर्स म्हणून त्यापैकी कुठल्या तरी एका काउन्सिल पोझिशनमध्ये तो एजंट ठेवणार. ठीक आहे. एक एक ठेवून झाला की परत दुसरा ठेवणार. म्हणजे परत स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट प्लेअर सेकंड एजंट प्लेस करायचं प्रत्येकाने. सेम तसंच म्हणजे एका काउन्सिल पोझिशनमध्ये अख्ख्या बोर्डवर कुठेतरी एक एजंट प्लेस करायचं. सो ॲट द एंड ऑफ दिस फेज सगळ्या काउन्सिल म्हणजे पोझिशन्समध्ये अख्ख्या बोर्डवरच्या या राऊंडमध्ये कुठले तरी प्रत्येक प्लेअरनी 2 एजंट प्लेस केलेले असतात. जर 2 प्लेअरमध्ये खेळत असो तर प्रत्येक प्लेअरनी 3 एजंट्स ठेवायचे. ठीक आहे. 3 आणि 4 प्लेअरमध्ये 2 एजंट्स ठेवायचे. ही फेज आता झाली की टर्न ऑर्डर ट्रॅक इकडनं पुढे मूव्ह होईल. मग ज्या ऑर्डरमध्ये आता ही किंगडम्स किंवा एम्पायर्स आहेत बोर्डवर म्हणजे स्टार्टिंग विथ बेअर, फॉलोड बाय ईगल, फॉलोड बाय एलिफंट, फॉलोड बाय लायन, फॉलोड बाय हॉर्स, या सिक्वेन्समध्ये इथे जसे ह्या काउन्सिल पोझिशन्स आहेत त्याच ऑर्डरमध्ये एक एक काउन्सिल पोझिशनची ॲक्शन घेत जायची. म्हणजे बेअर एम्पायरच्या शेरिफपासून सुरुवात होणार. मग बेअर एम्पायरचं स्टुअर्ड, बेअर एम्पायरचा मार्शल, बेअर एम्पायरचा चान्सलर, ह्या सगळ्या काउन्सिल पोझिशनची एक एक जितक्या 2 किंवा ॲक्शन्स अवेलेबल आहेत. काही वेळेला एकच ॲक्शन अवेलेबल असते, काही वेळेला 2 ॲक्शन्स अवेलेबल असतात. तर ह्यातली एक कुठली तरी ॲक्शन या सिक्वेन्समध्ये घ्यायची. बेअरच्या सगळ्या ॲक्शन घेऊन झाल्या 4ही काउन्सिलच्या की ईगलकडे जायचं. मग त्याच्या ह्या परत ह्या शेरिफपासनं चान्सलरपर्यंत या सिक्वेन्समध्ये ॲक्शन घेत जायचं. ठीक आहे. आता ॲक्शन्स कशा घ्यायच्या तर आता इथे ॲट द एंड ऑफ द डिप्लॉय एजंट फेज ह्या काही पोझिशन्समध्ये प्लेयर त्या 3ही किंवा 4ही प्लेयर्स जे आहेत त्यांचे एजंट्स इथे ठेवलेले असतील. ठीक आहे. आता शेरिफपासून आपण समजा सुरुवात केली. आता शेरिफवर जर कुणाचा एजंट आहे म्हणजे समजा मी एजंट हा बेअरच्या शेरिफ पोझिशनवर ठेवलेला आहे तर हा शेरिफची जी पोझिशन आहे ती काउन्सिल पोझिशन डायरेक्टली म्हणजे द कल्ट ऑफ द रॅट कंट्रोल करतोय. म्हणजे मी या 2पैकी कुठली तरी एक ॲक्शन घेणार. ठीक आहे. कारण ही पोझिशन मी डायरेक्टली कंट्रोल करतोय. पण लेट्स शेरिफवर कोणी एजंट ठेवलेलाच नाही आहे. ठीक आहे. आणि मी सुरुवातीला स्टुअर्डवर एजंट ठेवला आहे आणि इकडे समजा पुढे दुसऱ्या कुठल्या तरी प्लेयर्सचे एजंट्स आहेत. शेरिफ एम्प्टी आता या केसमध्ये. तर त्याच्यात शेरिफपासनं राईट हँड साईडला सगळ्यात पहिला ज्यांनी एजंट ठेवलेला आहे त्या सेम काउन्सिलमध्ये तो शेरिफची पण ॲक्शन घेणार. म्हणजे या केसमध्ये मला शेरिफची सुद्धा ॲक्शन घेता येईल प्लस मी स्टुअर्डच्या वेळी स्टुअर्डची पण ॲक्शन घेणार. ठीक आहे. म्हणजे आता लेट्सचे या अख्ख्या म्हणजे बेअर एम्पायरमध्ये कुणीच काहीच एजंट ठेवला नाही आहे आणि फक्त चान्सलरवर माझा एजंट आहे. तर मला 4ही काउन्सिल पोझिशन्सची एक ॲक्शन मिळेल या केसमध्ये. अच्छा. म्हणजे विदिन द सेम काउन्सिल जर काउन्सिल पोझिशन एम्प्टी असेल त्याची टू द राईट त्याच्या नियरेस्ट जी ऑक्युपाईड काउन्सिल पोझिशन आहे त्या प्लेयरनी ती ॲक्शन घ्यायची. आता जसं मी म्हटलं तसं प्रत्येक काउन्सिल पोझिशनला 2 ॲक्शन्स आहेत. ठीक आहे. यातली कुठली तरी एक घेता येते. ठीक आहे. काही काही अशा काउन्सिल पोझिशन्स आहेत जिथे एकच ॲक्शन आहे तर तिथे तीच घ्यायला लागते.
आता जनरल एक ॲक्शनचा ओव्हरव्ह्यू देतो मी, काय काय प्रकारच्या ॲक्शन आहेत ते. हां, तर सगळ्यात आधी ही ॲड बॅनर नावाची एक ॲक्शन आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ही जिथे हा बॅनरचा सिम्बॉल आहे त्या एम्पायरचा. म्हणजे बॅनर म्हणजे ते युद्धात वगैरे जे असतं ते हे साईन एक घेऊन जातात ना तसं. तर तो बॅनर सिम्बॉल जिथं आहे ना, हे सगळ्या ह्या ॲड बॅनरच्या ॲक्शन्स आहेत सगळ्या. म्हणजे ह्या दोन, ही एक, ह्या दोन आणि ही, ठीक आहे. त्यात बेसिकली काय करायचं, इथे जे आपले बॅनर्स आहेत त्या पर्टिक्युलर एम्पायरचे ते इथनं उचलायचे आणि बोर्डवर म्हणजे त्या पर्टिक्युलर एम्पायरनी कंट्रोल केलेल्या कुठल्याही रिजनमध्ये नेऊन ठेवायचे. आता एखादा एम्पायर एक रिजन कंट्रोल कधी करतो, जर त्या रिजनमध्ये त्या एम्पायरचे काही बॅनर्स प्रेझेंट असतील तर, किंवा तो रिजन एम्प्टी आहे पण तो त्या पर्टिक्युलर एम्पायरच्या कलरमध्ये आणि तिथे एनिमीचे बॅनर्स नाही आहेत, तर तो रिजन तो एम्पायर कंट्रोल करतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल टू बिगिन विथ, प्रत्येक एम्पायर जे आहे ते आपापल्या ह्या ज्या कलरच्या बाउंड्रीज आहेत ते सगळे रिजन ते एम्पायर कंट्रोल करते. आता लेट्स से सबसिक्वेंट टर्ममध्ये ब्लूनी आपल्या आर्मीज किंवा बॅनर जे आहेत ते इथे हलवले, तर हा ब्राऊनचा एक रिजन जो आहे, जो ओरिजिनली ब्राऊनचा होम रिजन आहे, तो आता ब्लू कंट्रोल करतो, ठीक आहे. हा आता ब्लूचा एक रिजन एम्प्टी राहिलाय, पण हा अजूनही ब्लूच्याच कंट्रोलमध्ये, कारण हा ब्लूचा होम रिजन आहे, म्हणजे ब्लू कलरमध्ये आहे आणि इथे अजून कुठल्याही एनिमीचा बॅनर आलेला नाही, ठीक आहे. सो हा ब्लूच्याच कंट्रोलमध्ये. लेट्स से फ्युचर टर्न मध्ये कोणी येलोनी समजा इथे काही आर्मी हलवल्या तर तो येलोच्या कंट्रोलमध्ये, ठीक आहे. पण फॉरेनचे रिजन्स जे आहेत तिथनं एकदा आपले सगळे बॅनर्स फॉर व्हॉट एव्हर रिझन जर काढले गेले तर तो रिजनचा कंट्रोल आयदर दुसऱ्या कुठल्या आर्मीचे बॅनर्स तिथे आले तर त्याच्या कंट्रोलमध्ये किंवा परत होम एम्पायरच्या कंट्रोलमध्ये जातो. तर आता बेसिकली परत ॲक्शनकडे येऊ. आता ही ॲड बॅनर जी ॲक्शन आहे त्याच्यामध्ये इथे दिलेल्या ह्याच्याप्रमाणे बॅनर्स ॲड करायचे. काही काही ठिकाणी आता हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे, म्हणजे इथे काय ही ॲक्शन ॲड 2 बॅनर्स, तर इथनं 2 क्यूब्स उचलायचे त्या पर्टिक्युलर आर्मीचे किंवा त्या एम्पायरचे, आणि ते ब्लू एम्पायरनी आता जे काही कंट्रोल रिजन्स आहेत अख्ख्या मॅपमध्ये कुठेही, तिथे हे कसंही डिस्ट्रीब्यूट करायचे. म्हणजे लेट्स से मला एक बॅनर इथं प्लेस करायचं आहे, दुसरं इथे करायचं. आता हे ऑलरेडी 2 ब्लूनी कंट्रोल केलेले रिजन्स आहेत, तिथं मी 2 बॅनर नेऊन ठेवले. तसेच काही प्लेस ॲड बॅनर ॲक्शन्समध्ये हे व्हिलेज किंवा टॉवरनी दाखवलेलं आहे. म्हणजे आता इथे कसं बॅनर इंटू 2 दिलंय, तसं काही काही केसेसमध्ये बॅनर इंटू फार्म असं दाखवलेलं आहे. त्या केसमध्ये काय करायचं, आता हे ब्लू एम्पायर आहे, ब्लू एम्पायरनी जितके कंट्रोल्ड फार्म्स आहेत, म्हणजे आता हे मी किती फार्म्स आता कंट्रोल करतो या पॉइंटला, हे एक आहे आणि हे एक, म्हणजे माझ्या ब्लूच्या कंट्रोलमध्ये फक्त 2 फार्म्स आहेत. तर ही जर मी ऍक्शन घेतली तर मला आता 2 बॅनर्स ठेवता येतील. म्हणजे पर फार्म मी जे कंट्रोल करतोय त्याच्यासाठी एक बॅनर मी प्लेस करतो. तसं आता इथे टॉवर्ससाठी आहे फॉर एक्झाम्पल, तर आता ब्लू टॉवर्स किती कंट्रोल करतोय, इथे 1, 2, 3 आणि 4. तर बेसिकली मला इथे 4 बॅनर्स इथनं उचलून कुठल्याही ब्लूच्या रिजनमध्ये ठेवता येतील. बॅनर ठेवणं म्हणजे काय, बेसिकली त्या रिजनमध्ये आपला आर्मी वाढवणं. तर ठीक आहे, हे सगळे ॲड बॅनर ॲक्शन्स झाल्या. ही ॲक्शन जी आहे ज्याच्या पुढे स्वोर्ड आहे, म्हणजे बॅनर इन टू वाल्या ज्या आहेत त्या ॲड बॅनर ॲक्शन्स आहेत. बॅनरच्या पुढे स्वोर्ड असेल तर त्याचा अर्थ अटॅक ॲक्शन होती. आता अटॅक ॲक्शनमध्ये काय करायचं की कुठल्याही हे जे एम्पायर आहे म्हणजे ज्याच्यासाठी आपण अटॅक ॲक्शन घेतोय त्या एम्पायरनी कंट्रोल केलेल्या कुठल्याही रिजनमधनं जिथं असे रिजन्स जिथं त्या एम्पायरचे बॅनर्स प्रेझेंट आहेत तिथनं ते बॅनर्स हलवायचे आणि कुठल्या तरी नॉन अशा रिजनमध्ये नेऊन ठेवायचे जे हे पर्टिक्युलर करंट एम्पायर कंट्रोल करत नाहीये, ठीक आहे. आणि फक्त ऍडजस्टंट रिजनमध्ये मूव्ह होता येतं. म्हणजे लेट्स से आता ब्लूसाठी मी अटॅक ॲक्शन घेतली, तर आता 3 रिजन्स आहेत ब्लूचे ज्याच्यामध्ये बॅनर्स प्रेझेंट आहेत. तर आता ह्या तिन्ही मधनं मला मुवमेंट करता येऊ शकते. इथनं कुठं मूव्ह मी करू शकतो, अशा रिजनमध्ये जे ऑलरेडी मी कंट्रोल केलेले नाहीये. म्हणजे आता हे मी घेऊन इकडे नाही ठेवता येत मला, कारण हा ऑलरेडी माझाच रिजन आहे, ठीक आहे. म्हणजे इकडनं मला कंपल्सरी एनिमी रिजनमध्ये जायला लागतं, तो रिजन ऍडजस्टंटच असायला लागतो. म्हणजे हे बॅनर आता मला जर हलवायचे झाले तर मला ते कंपल्सरी या रिजनमध्ये आणता येतील. हे हलवायचे झाले तर कंपल्सरी या रिजनमध्ये आणि हे हलवायचे झाले तर या रिजनमध्ये, याच्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणजे
आता कुठल्या तरी मधल्या एखाद्या लोकेशनमध्ये असतील तर दे पॉसिबली हॅव मोर ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे हे आहे तर ह्याला इकडे जाता येईल किंवा नाही ह्याला हा एकच चॉईस आहे. मग काही रिजन्स आहेत मे बी त्यांना मल्टिपल असू शकते. जसं आता इथे असेल समजा तर त्याला इकडे इकडे दोन्हीपैकी कुठेही आर्मीज घालवता येतील त्याला असं. पण मग बॅनर्स हलताना सगळे त्या ग्रुपमध्येच हलणार का? पूर्ण हलवायला लागतं. तर त्याच्यासाठी रूल काय आहे की जर आपल्या होम रिजनमधनं आपण हलवत असू म्हणजे जो रिजन आपला कलर मधलाच आहे तिकडनं जर बॅनर्स आपण मूव्ह करतो तर सगळे बॅनर्स आपल्याला मूव्ह करता येतात. आता ओरिजिनली दुसऱ्या एम्पायरच्या होम रिजनमध्ये जर आपण आता ऑलरेडी ही कॉन्कर केलेली टेरिटरी इथनं मी आता समजा इथे अटॅक करतोय तर ह्याच्यात आता हा माझा होम रिजन नाहीये, ब्लूचा होम रिजन हा नाहीये बरोबर. तर ह्याला ऍटलिस्ट एक बॅनर मागे सोडायला लागतो कंट्रोल रिटर्न करायला. त्यामुळे एक बॅनर मागे ठेवून तो बाकीचे बॅनर्स हलवू शकतो. ठीक आहे म्हणजे एकच तिथं तो हलवताच येणार नाही, तो हलवता येणार नाही. कारण तो म्हणजे ऑलरेडी कॉन्कर केलेल्या रिजनचा कंट्रोल सोडून आपल्याला दुसरे नवीन अटॅक करता येत नाहीत. म्हणजे तर ह्या केसमध्ये काय होईल म्हणजे कळलं ना इथनं इथं हलवताना सगळे बॅनर्स हलतील, इथनं मला पुढे हलवताना एक कमी बॅनर मागे एक बॅनर सोडून बाकीचे हलवायला लागतात. आता कॉन्फ्लिक्ट कशा रिझॉल्व्ह होतात लेट्स से मी इकडनं इथे आणले. ठीक आहे हे 3 बॅनर आता तिन्हीच्या तिन्ही मला मूव्ह करता येत आहेत कारण हा होम रिजनच आहे. तर हे मी आणून इथे ठेवले समजा. तर ह्याच्यात बेसिकली काय होतं की जितके बॅनर्स आता हा जर एम्प्टी रिजन असेल म्हणजे मी हे जर मुवमेंट केली असती इथे काही बॅनर नाहीये कुणाचाच तर हा रिजन बेसिकली मग मी कॉन्कर केला काही न डॅमेज होता. पण हे जर मी असं खेळलो आता इथे एनिमीचे बॅनर्स आहेत तर ह्याच्यामध्ये काय होतं प्रत्येक एक बॅनर एक एनिमीच्या बॅनरला कॅन्सल होतं. म्हणजे आता इथे येलोचे 2 बॅनर्स आहेत ब्लूचे 3 आहेत तर 2-2 तर इमिजिएटली कॅन्सल आउट होणार. म्हणजे हे 4 बॅनर आहेत ते परत होम त्यांच्यात जाणार बोर्डच्या बाहेर जाणार. एक ब्लूचा बॅनर इथे राहतो. आता असा जर रिजन असेल की जिथे एक टॉवर आहे तर टॉवर हा कायम एक बॅनरला डिफीट करतो, एक अटॅकिंग आर्मीच्या बॅनरला डिफीट करतो. आता ओरिजिनली हा रिजन होता येलोच्या कंट्रोलमध्ये, ब्लू अटॅकर आहे त्यामुळे एक अटॅकरचा बॅनर लूज होतो. तर हा सुद्धा बॅनर मेला म्हणजे बेसिकली. तर ह्या वॉरचा आउटकम किंवा या कॉन्फ्लिक्टचा आउटकम काय झाला तर येलोचा कंट्रोल होता तो सगळे बॅनर बाहेर गेले, ब्लूने अटॅक केलं त्याचे सगळे बॅनर मारले गेले. त्यामुळे आता इथे कुणाची आर्मी नाहीये पण आता त्यामुळे हा होम रिजन कुणाचा आहे येलोचा आहे बरोबर. तर ह्या रिजनवर कंट्रोल येलोचा राहिला. समजा इथे टॉवर नसता किंवा इथनं मी 4 बॅनर जर हलवले असते आणि इकडे येलोचे 2 असते तर इथे माझे एक टॉवरमुळे आणि 2 येलोमुळे 3 बॅनर मेले असते आणि एक राहिला असता. त्या केसमध्ये हा रिजन ब्लूच्या कंट्रोलमध्ये आला असता. ठीक आहे म्हणजे सबसिक्वेंट जेव्हा अटॅक आहे ते इथनं मग मला पुढे अटॅक करता आलं असतं. जर पण एका बॅनरनी ते करता येणार नाही म्हणजे मला अजून बॅनर्स इथे ऍड करून इव्हेंच्युअली करता येईल अटॅक. तर अशा पद्धतीने म्हणजे कॉन्फ्लिक्ट ती रिझॉल्व्ह होती. आता जेव्हा आपण अटॅक ॲक्शन घेतो तेव्हा कंपल्सरी आपल्याला अटॅकसाठीच मुवमेंट करायला लागते. म्हणजे उगीच म्हणजे जसं मी म्हटलं आता इथनं ऑलरेडी कंट्रोल रिजन आहे तर त्याच्यामध्ये नुसती आर्मी हलवून मला ठेवता येते. म्हणजे कुठेतरी तुला जो तुझ्या कंट्रोलमध्ये नसणारा रिजन आहे अशा रिजनमध्ये तुझे बॅनर्स हलवून तुला तिथे आयदर अटॅक करायला लागतं किंवा रिकामा रिजन असेल तर तू क्लेम करायला लागतो. हे मॅन्डेटरी आहे. म्हणजे नुसत्या मुवमेंटसाठी तुला अटॅक ॲक्शन वापरता येते. म्हणजे आता मला इकडनं समजा इथे काहीतरी खूप मोठा आर्मी बॅनरचा प्रेझेन्स आहे तर मी इथनं ॲडिशनल आर्मीज इथं मूव्ह करून मग एकदम त्या नेल्या वगैरे असं करता येत नाही. म्हणजे ॲट अ टाइम तसं होत नाही. आता ह्या बॅनर ॲक्शन झाल्या, अटॅक ॲक्शन झाली. आता कार्ड ॲक्शन आहे म्हणजे जिथं हा असा ब्राऊन रंगाचा स्क्वेअर आहे ना ते म्हणजे बेसिकली तुला तेवढे कार्ड्स या डेकमधनं उचलतात. आता प्रत्येक एम्पायरचा एक एक डेक आहे जसं आपण सेटअपमध्ये बघितलं तसं. तर या केसमध्ये तेच आहे बेसिकली. आता इथं जसं हे आहे होतं की प्रत्येक एक फार्मसाठी एक बॅनर ॲड करा तसं इथं कसं आहे प्रत्येक 2 कंट्रोल केलेल्या फार्मसाठी एक कार्ड मिळतं इथे. म्हणजे आता मी ब्लूसाठी ॲक्शन घेत असू तर ब्लूसाठी आपण बघितलं होतं की 2 फार्म्स आहेत आता ब्लूच्या कंट्रोलमध्ये. तर त्या 2 फार्मसाठी मला एक कार्ड इकडनं उचलतं आणि हे कार्ड उचलून मी हातात धरणार आणि हे मला कधी म्हणजे इव्हेंच्युअल ॲक्शन्समध्ये खेळता येतात. ते काहीतरी म्हणजे बेनिफिट्स मला मिळतात बेसिकली त्या कार्डमधून. ते कुणाला सांगायचं नसतं. कार्ड ते म्हणजे आपल्या हातात राहतं जेव्हा आपण खेळतो तेव्हा ते डिस्क्लोज करणार आपण. आता तसंच सगळ्या एम्पायर्सना हे सेमच आहे. इथं सुद्धा आता बघितलं तर हे 2 बॅनर्स आहेत प्लेस करायचे. इथे
प्रत्येक 2 फार्मसाठी एक कार्ड आहे, इथे एक फार्मसाठी एक बॅनर आहे, टॉवरसाठी बॅनर आहे, इथे हे अटॅक ॲक्शन्स आहेत. हां, आणि फायनली ही जी ॲक्शन आहे ही पण प्रत्येक एम्पायरसाठी एक तरी आहे, ती म्हणजे स्वॉप ॲक्शन आहे. त्या ह्याच्यात काय करायचं, आता समजा तुझा एक एजंट इथे आहे आणि माझा एक एजंट इथे आहे. तर मी स्वॉप ॲक्शन जेव्हा घेईन, ही ॲक्शन स्वॉप ॲक्शन, तेव्हा करंट काउन्सिल पोझिशनमधला माझा एजंट उचलून त्याच काउन्सिल पोझिशनमधल्या दुसऱ्या एका एजंटशी मला स्वॉप करता येतो. म्हणजे आता इथे एकच आहे तर मी ह्याच्याशी स्वॉप करीन. म्हणजे तर मी माझा एजंट इथे आणून ठेवीन, इथला एजंट नेऊन त्या पोझिशनमध्ये ठेवीन आणि इमिजिएटली जिथे मी आणून ठेवलाय माझा एजंट तिथल्या 2 पैकी एक ऍक्शन मला घेता येते. पण त्यांनी टर्न ऑर्डर परत इथे येत नाही. टर्न ऑर्डर इथं जो होता, म्हणजे आपण ह्या ऑर्डरमध्ये एक एक रिझॉल्व्ह करत गेलोय ना. चान्सिलरच्या ऍक्शनमध्ये मी स्वॉप ऍक्शन घेऊन हे स्विच मारलंय आणि इथली ऍक्शन घेतली. पण टर्न मार्कर जो आहे तो अजूनही चान्सिलरवरच असणार आहे आणि नेक्स्ट डाव आहे तो परत आता मार्शल पासून नाही सुरू होणार, पुढे जाईल तो. शेरीफ पासून या इगलच्या चालू राहील. ठीक आहे. तसंच हे पण ह्याला पण सगळ्याला सेमच आहेत. इतर एम्पायर्स मग तू जर बघितलंस तर सिमिलर ऍक्शन्स आहेत. आयदर ऍड बॅनर आहे, गेम कार्ड्स वाले आहे, अटॅक आहे किंवा स्वॉप आहे. ह्याच फक्त म्हणजे सपोर्टेड ऍक्शन्स आहेत. ठीक आहे. हे तू ह्याच्यासाठी सुद्धा बघू शकतीस. एलिफंट वाल्यासाठी सुद्धा थोडे थोडे व्हेरिएशन्स आहेत. आता जसं इथे 3 टॉवरसाठी एक मिळतंय, कार्ड मिळतंय, किंवा असे थोडेसे व्हेरिएशन्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. या 2 पैकी एक ऍक्शन घ्यायची असते ना. हा, 2 किंवा काही काही ठिकाणी एकच ऍक्शन आहे, मग तीच घ्यायची कंपल्सरी. असं इथे अख्ख्या बोर्डमध्ये हॉर्स पर्यंत सगळं असं. ही झाली रिट्रीव्ह अँड डिप्लॉय एजंटची फेज. त्याच्यानंतर झाली ऍक्शन फेज. या ऍक्शन सगळ्या आपण घेतल्या. आता एक 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 करून प्रत्येक एम्पायरसाठी आपण त्या काउन्सिल पोझिशनच्या ऍक्शन्स घेत जाणार. सगळ्या ऍक्शन घेतल्या जातील. त्याच्यानंतर आपण इथे येणार, राऊंड एंड होईल इथे. मग हा मार्कर फिरत फिरत इथं येईल आणि इथं आला की हा मार्कर फ्लिप होईल. राऊंड 1 एंड झाली असं सिग्निफाय होईल इथे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्या हातात जर 5 पेक्षा जास्त कार्ड्स असतील. हा एक गोष्ट विसरलो, जेव्हा एखाद्या एम्पायरची टर्न कम्प्लीट होती तेव्हा त्या एम्पायरच्या कुठल्याही रिजनमध्ये 4 पेक्षा जास्त जर बॅनर्स असतील तर ते वरचे सगळे बॅनर्स कमी करायचे. म्हणजे अप टू 4 मॅक्झिमम बॅनर्स एका रिजनमध्ये असू शकतात एका एम्पायरच्या. ठीक आहे. ज्या रिजन्समध्ये फार्म आहे तिथे 2 एक्स्ट्रा बॅनर्स सपोर्टेड असतात. म्हणजे तिथे अप टू 6 बॅनर्स असू शकतात एका एम्पायरचे. ठीक आहे. त्याच्याहून जर जास्त असतील तर हा एका एम्पायरचे सगळे काउन्सिलचे टर्न्स पूर्ण झाले आणि असा कुठलाही रिजन आहे जिथे 4 पेक्षा जास्त बॅनर्स आहेत किंवा फार्मवाल्या रिजनमध्ये 6 पेक्षा जास्त बॅनर्स आहेत तर एक्सेस सगळे कमी करायचे. म्हणजे अप टू 4 किंवा 6 तिथे राहू शकतात. ठीक आहे. तर हे झालं. इथे जेव्हा आपण येतो तेव्हा हातात आता आपल्या जी काही कार्ड्स या राऊंडमध्ये मिळालेली असतील आणि जी काही आपण खेळली असतील ती सगळी झाल्यानंतर जर 5 पेक्षा जास्त कार्ड हातात असतील तर आपल्याला अप टू 5 कार्ड्सच फक्त ठेवता येतात. मग एक्सेस कार्ड्स जी आहेत ती डिस्कार्ड करायला लागतात. डिस्कार्ड करायचं म्हणजे काय, जी आपल्याला नको आहे ती कार्ड्स काढून ठेवायची आणि ती आता एम्पायरच्या डेकमध्ये ती परत शफल करून टाकायची. कुठलंही कार्ड खेळलं जर कोणी 5 पेक्षा जास्त झाले तर ॲट द एंड ऑफ द एंटायर राऊंड, म्हणजे मध्ये तू ठेवू शकतेस जास्त जरा, पण राऊंडच्या शेवटी जर ती खेळली गेली नाहीत आणि हातात 5 पेक्षा जास्त असतील तर मग ती डिस्कार्ड करायला लागतं. सगळ्यात शेवटी ती कार्ड्स आणि कुठल्या पॉइंटला आपल्याला खेळता येतात ते सांगतो ना. प्ले कार्ड्स म्हणजे ती आपण जेव्हा कधी ऍक्शन घेतो ना एखादी, तेव्हा ऍक्शन घ्यायच्या आधी, ऍक्शन घेताना किंवा ऍक्शन घ्यायल्यानंतर आपल्याला हातातलं कुठलंही कार्ड खेळता येतं. एका वेळी एकापेक्षा जास्त कार्ड्सही खेळता येतात एका ऍक्शनसाठी आणि त्याचा जो काही इफेक्ट असतो तो रिझॉल्व्ह करायचा आणि ती कार्ड परत त्या डेकमध्ये रिटर्न करून तो डेक शफल करायचा. ठीक आहे. कार्ड्स खेळायच्या ह्याच्यावर मी येतो परत. इथे 5 कार्ड्स डिस्कार्ड करून झाली की सगळ्यात शेवटी आपल्याला लॉयल्टी स्वॉप करता येते. म्हणजे जसं मी म्हटलं होतं, टू बिगिन विथ आपल्या प्रत्येक एम्पायरला रँडमली काहीतरी आपली लॉयल्टी असते, बरोबर. आणि शेवटी त्या पर्टिक्युलर लॉयल्टीजप्रमाणे ते एम्पायर किती सक्सीड होत आहे याच्यावर आपल्याला पॉईंट मिळतात. म्हणजे सगळ्यात हेविली फेवर्ड आपली जी एम्पायर्स आहेत ती जास्तीत जास्त जर सक्सेसफुल झाली तर ते 4 किंवा 3 किंवा 2 वगैरे ते पॉईंट्स मल्टिप्लाय होतात. तसंच आपली जी लिस्ट फेवर्ड एम्पायर्स आहेत त्यांच्या सक्सेससाठी आपल्याला काही आयदर पॉईंट मिळत नाहीत किंवा ते नेगेटिव्हमध्ये जातात. आता ॲट एनी पॉईंट इन गेम आपल्याला असं वाटलं की आपली जी फेवर्ड एम्पायर्स आहेत जास्त ती जास्त सक्सेसफुल होत नाही आहेत तर आपल्याला ते स्वॉप करता येत. म्हणजे एखादं आपलं अनफेवर्ड एम्पायर आहे ते आपल्याला एखाद्या फेवर्ड एम्पायर बरोबर किंवा कुठल्याही 2 एम्पायर्स आपल्याला स्वॉप करता येतात.
ठीक आहे. तर ती जर करायची असतील तर प्रत्येक राऊंडच्या एंडला एकदा करता येतं ते. हां, तर त्याच्यात जी फक्त फेस डाऊन एम्पायर्स आहेत त्यातली कुठली 2 एम्पायर चूज करायची. म्हणजे लेट्स से आता हे मला हे लायनवाला एम्पायर जर फार सक्सेसफुल नाही आहे, त्याच्या हं. कंट्रोलमध्ये काहीच ऑलमोस्ट सिटीज नाही आहे, हं. आणि हे जे आहे ते बेअरवाला आहे ते खूप सक्सेसफुल आहे, हं. त्याच्या बऱ्याच सिटीज त्याच्या कंट्रोलमध्ये. हं. तर आता ॲट द एंड ऑफ द गेम मला ते महागात पडणार आहे, कारण इथे इंटू 3 मल्टीप्लायरला मला काहीच मिळणार नाही हं. आणि -1ला मला बरंच पॉईंट्स डिडक्ट होतील. हं. तर मला आता हे लॉयल्टी यांची स्वॅप करायची आहे. म्हणजे तर जेव्हा एखाद्या राऊंडच्या एंडला जेव्हा मी इथं पोचतो तेव्हा रिक्वायरमेंट अशी आहे की हे त्या पॉईंटला हे दोन्ही फेस डाऊन असले पाहिजेत, म्हणजे हे कुणाला माहिती नसले पाहिजेत. हं. त्या केसमध्ये फेस डाऊन असलेले कुठलेही 2 एम्पायर टोकन्स मी लॉयल्टी टोकन्स मी सिलेक्ट करू शकतो आणि ते स्वॅप करू शकतो. म्हणजे हे इकडे येईल. म्हणजे तुलाही माहित नाही का काय ते? नाही, प्रत्येक प्लेअरला किती हवं तितक्या वेळेला हे बघता अच्छा, येतं. अच्छा. आपल्याला माहिती असतात. हां. तर हे 2 आणि मला स्वॅप करता येतात. हं. पण स्वॅप केले की ते मला रिव्हील करायला लागतात. हां, म्हणजे हे स्वॅप करताना आता मला फेसअप ठेवायला लागतात हे. अच्छा. म्हणजे आता हे बाकीच्या प्लेयर्सना कळतं की आता मी बेअरला जास्त फेवर हां. करतोय आणि लायनला करत नाही. हां. त्यामुळे सबसिक्वेंट राऊंडमध्ये हां. ते त्याने त्यांची स्ट्रॅटेजी बदलू हां. शकतात. आणि आता हे रिव्हील झालेले आहेत. हां. त्यामुळे नेक्स्ट टाइम स्वॅप करताना हे दोन्ही लॉयल्टी टोकन स्वॅपिंगसाठी एलिजिबल नाही आहेत. अच्छा. म्हणजे फर्स्ट राऊंडला समजा मी हे स्वॅप केले, हां. तर सेकंड आणि थर्ड राऊंडच्या एंडला जेव्हा परत स्वॅप करायची मला ऑपॉर्च्युनिटी तेव्हा मिळेल ते नाही करत. तेव्हा ही 2 टोकन मला स्वॅप करता येणार. अच्छा. ठीक आहे. त्यामुळे बेसिकली काय आहे की तुला कुठले तरी मॅक्झिमम म्हणजे दोनदा तुला कुठली तरी दोन हां. टोकन स्वॅप करता येतील. हं. कारण दोनदा तू जर स्वॅपिंग केलंस तर तुझी 4 टोकन रिव्हील होतील. म्हणजे काय हां, राहतच आणि नाही. तुला स्वॅप करायला पुढे ऑपॉर्च्युनिटीज मिळणार नाही. आणि फोर्थ राऊंडच्या एंडला ह्या दोन्ही ऍक्शन्स करायच्या नसतात. म्हणजे हे इथे फोर्थ राऊंड जेव्हा एंड होतो हां. तेव्हा गेम इथेच संपतो. डिस्कार्ड आणि हे जे आहे हां. ते फोर्थ राऊंडला करत नाही आपण. म्हणजे 3 राऊंड मध्ये कधीतरी करायचं 2. हां, 3 राऊंडच्या एंडला आपल्याला एकदा चान्स मिळतो हे हां. करायला. त्यात मॅक्झिमम 2दा आपण करू शकतो. म्हणजे नाही केलं तरी चालतं. ठीक आहे. ॲट द एंड ऑफ द गेम म्हणजे हे जसं आपण आधी बघितलं होतं की ज्या ज्या रिजनमध्ये सिटीज आहेत, हं. हां, हं. आणि त्या असे रिजन जे जो जास्त कंट्रोल करतो, हं. म्हणजे जे एम्पायर जास्त कंट्रोल करते त्याला ते तेवढे जास्त पॉईंट्स मिळतात. हां. ठीक आहे. तर आता प्रत्येक एम्पायरला बघत जायचं. म्हणजे आता लेट्स से याच ऑर्डरमध्ये आपण गेलो. ब्लू एम्पायरला आता समजा बघितलं की ॲट द एंड ऑफ द गेम ब्लू एम्पायर किती सिटीज कंट्रोल करतो. हां. तर टू बिगिन विथ आता ह्याच्या कंट्रोलमध्ये एकच सिटी आहे. हां. पण यांनी इव्हेंच्युअली जाऊन समजा अजून मल्टिपल सिटीज कॅप्चर केल्या. समजा यांनी आता 4 सिटीज कॅप्चर केल्या ॲट द एंड ऑफ द गेम. टोटल मॅच त्याच्या कंट्रोलमध्ये 4 सिटीज आहेत गेम संपताना. तर प्रत्येक मग प्लेअरची ती लॉयल्टी त्याप्रमाणे चेक करायची. आता गेम संपला, 4 राऊंड झाल्या की सगळ्यांनी आपले लॉयल्टी टोकन्स रिव्हील करायचे. हे सगळे फ्लिप होणार. ठीक आहे. हं. आणि मग ते प्रत्येक एम्पायर किती सिटीज कंट्रोल करतोय ते बघणार हं. आणि त्याने प्रत्येक प्लेअरचा स्कोर कॅल्क्युलेट होणार. आता समजा एलिफंट एम्पायर 2 सिटीज कंट्रोल करतोय, हां. तर त्याच्यासाठी मला आता इंटू 4 म्हणजे 8 पॉईंट मिळतील. हां. हे बेअर एम्पायर 4 सिटीज कंट्रोल करतोय तर इंटू 3 म्हणजे 12 मिळतील. हां. म्हणजे 20 झाले. हां, समजा ब्राऊन हॉर्स एम्पायर एकही सिटी कंट्रोल करत नाही तर इथं काहीच मिळणार नाही. हे ईगल एम्पायर समजा 3 सिटीज कंट्रोल करतोय तरी हे इंटू 0 आहे त्यामुळे काही मिळणार नाही. हं. म्हणजे हे आतापर्यंत 20 पॉईंट झाले. आणि लायन एम्पायर समजा 3 सिटीज कंट्रोल करतोय तर त्यातनं इंटू -1 म्हणजे 3 पॉईंट कमी होतात. हं. म्हणजे फायनल स्कोर माझा 17 झाला. हं. ठीक आहे. असं प्रत्येक प्लेअरचा स्कोर कॅल्क्युलेट होईल. त्याचा जास्त स्कोर आहे तो जिंकेल. समजा जर टाय झाला असेल हं. तर टाय ब्रेकर म्हणून काय होतं की ज्या टाईड प्लेयर्समध्ये ज्यांनी कमीत कमी हे म्हणजे Swipe केले. स्वॅप केलेत हां. लॉयल्टीज तो जिंकतो. हां. त्यातही जर टाय असेल तर ज्याच्या हातात शिल्लक असणारी ही जी कार्ड्स आहेत हां. ती सगळ्यात जास्त ज्याच्या हातात शिल्लक आहे हां. तो प्लेअर जिंकतो. हां. आणि तिथे टाय असेल तर मग ते टाय राहिला. अच्छा. हे टाय ब्रेक असेल. आता कार्ड्सचं एक पटकन ब्रीफमध्ये सांगतो. प्रत्येक कार्डच्या डेकमध्ये हे असे म्हणजे बेसिकली कार्ड्स आहेत. ठीक आहे. आता ज्या एम्पायरच्या डेकमधनं आता हे सगळे बेअरचे कार्ड्स आहेत. हां. हं? तर इथे प्रत्येक कार्डच्या वर बेअरचं सिम्बॉल असेल. हं. म्हणजे हे कुठल्या एम्पायरच्या कार्डच्या डेकमधनं आलेले आहेत हे आपल्याला हं. या साईडला सुद्धा कळतं. ठीक आहे. आता प्रत्येक कार्डमध्ये 3 पॉसिबल ऍक्शन्स असतात. हां. हं? या ऍक्शन्स आपल्याला 3 पॉसिबल बेनिफिट्स असतात. ही बेनिफिट्स आपल्याला कुठल्याही काउन्सिल ऍक्शनच्या आधी, काउन्सिल ऍक्शन घेताना किंवा काउन्सिल ऍक्शन नंतर घेता येतात. अच्छा. ज्या एम्पायरच्या काउन्सिलची ऍक्शन आपण घेतोय त्याच एम्पायरचं कार्ड आपल्याला खेळायला हवं असं काही नाहीये. म्हणजे आता इथे मी समजा एखादं इगलचं किंवा हॉर्सचं कार्डही मला खेळता येतं ऍप्लिकेबल असेल तर.
आता 3 प्रकारची बेनिफिट्स असतात. इथं जी आहे ती त्या बेनिफिटची कॉस्ट आहे हां. आणि हे आहे ते बेनिफिट आहे. ठीक आहे. कॉस्ट म्हणजे काय, तर ती कार्ड्समध्येच द्यायला लागते. म्हणजे आता हे फॉर एक्झाम्पल पहिलं जे आहे ना, हम्म. याची कॉस्ट एक बेअर कार्ड आहे. हम्म. हां, आणि जे कार्ड आपण खेळतोय ते तेवढी कॉस्ट कव्हर करतं. म्हणजे प्रत्येक कार्डमध्ये तू बघितलंस तर फर्स्ट जे बेनिफिट आहे त्याची कॉस्ट म्हणजे त्या एम्पायरचं एक कार्डच असतं. हम्म. हां, हे सगळ्या कार्डसाठी, सगळ्या एम्पायरच्या सगळ्या कार्डसाठी हे ॲप्लिकेबल आहे. हम्म. तर याचा अर्थ बेसिकली काय होतो की हे एक कार्ड दुसरं कुठलंही न कार्ड डिस्कार्ड करता ॲटलिस्ट तुला पहिलं बेनिफिट तरी यातनं घेता येतं, कारण ही त्याची कॉस्ट त्या कार्डमध्येच कव्हर होती. हम्म. ॲडिशनल जी बेनिफिट्स आहेत, जी ही खालची 2 बेनिफिट्स आहेत, ती जरा ह्याच्यापेक्षा अजून बेटरवाली आहे. ती घ्यायची असतील तर ॲडिशनल कार्ड्स डिस्कार्ड करायला लागतात. म्हणजे हे बेनिफिट मला घ्यायचं आहे हां. तर हे एक बेअरचं कार्ड प्लस हातात असणारं अजून एक बेअरचं कार्ड मला डिस्कार्ड करायला लागेल. तेव्हा हे 2 बेअरचे कार्डची कॉस्ट पे करून मला हे बेनिफिट घेता येईल. किंवा हे बेनिफिट घ्यायचं असेल तर एक बेअरचं म्हणजे हे जे खेळलंय ते कार्ड प्लस एक लायनचं कार्ड हातातनं डिस्कार्ड करायला लागेल. हां. तेव्हा हे बेनिफिट घेता येईल. अशी वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. आणि इथे काय दिलंय ते बेनिफिट मिळतं. फॉर एक्झाम्पल एक 2 बघूया आपण. आफ्टर युअर अटॅक यू मे मेक अन ॲडिशनल अटॅक विथ एनी सर्वायविंग बॅनर्स. हां, म्हणजे आता बेसिकली जसं हे केलं आता की आता हे 3 घेऊन इथं मी अटॅक केलं. हम्म. हा रिजन मी सक्सेसफुली कॉन्कर केला. आता हे अटॅक झाल्या मी हे कार्ड खेळलं समजा, हम्म. तर आफ्टर युअर अटॅक यू मे मेक अन ॲडिशनल अटॅक विथ एनी सर्वायविंग बॅनर्स. मग आता ह्या बॅनर्सपैकी जितके शिल्लक आहेत, म्हणजे आता इथे काही कॉन्फ्लिक्ट झालीच नाही त्यामुळे तिन्हीच्या तिन्ही सर्वायविंग आहेत, तर हेच बॅनर्स वापरून मी पुढे अजून एक इमिजिएट त्याच डावाला अटॅक करू शकतो. म्हणजे आता ह्यातले समजा 2 घेऊन मी या पिवळ्याला अटॅक केला, हां. किंवा हे 2 घेऊन एक मागे आता नेहमीप्रमाणे हां. ठेवायला लागेल, हे घेऊन इकडं घेतलं. अच्छा. आता इथं घेतल्या काय होईल, इथं टॉवर आहे म्हणजे एक बॅनर मरेल माझा, पण इथे हां. दुसरा कोणी एनिमी नाहीये त्यामुळे या 2 रिजनवर आता माझा कंट्रोल हां. आलाय ॲट द एंड ऑफ द टर्न. अच्छा. हे कार्ड खेळलं होतं. तसंच आता हे सेकंड बेनिफिट जर मी घेतलं तर हे आणि ह्याच्याबरोबर अजून एक बेअरचं कार्ड मला डिस्कार्ड करायला लागेल. हम्म. आणि इथं काय मला मिळेल, आफ्टर यू अटॅक किल ऑल बॅनर्स इन्वॉल्ड इन द अटॅक. हां. हां, तर हे कशासाठी आहे आता, हे जरा म्हणजे थोडंसं ट्रिकवालं असं बेनिफिट आहे. म्हणजे लेट्स से तुझी एक वीक आर्मी इथे आहे, हम्म. हां, आणि इथे येलोचं एक खूप मोठं स्ट्रॉंग होल्ड आहे. लेट्स से आता याचे 4 बॅनर्स आहेत इथे, हम्म. हां, हम्म. आणि तुला खूप रिस्क वाटते याच्या मोठ्या बॅनरच्या आर्मीची, हम्म. तर तू काय करू शकतेस, हा अटॅक करायचा, हम्म. स्वतःचा एक बॅनर सॅक्रिफाईस करायचा, हम्म. आणि तू ऑब्व्हियसली हे बॅटल हारणार आहेस. हम्म. पण हे कार्ड खेळायचं, त्याच्यामध्ये काय, त्याच्यामुळे तुला बेनिफिट मिळतं. आफ्टर यू अटॅक किल ऑल द बॅनर्स इन्वॉल्ड इन द अटॅक. म्हणजे त्याचे सगळे 4 मारली जाते, अच्छा. तुझा एक मारला जाईल. हां. रिजनचा कंट्रोल येलोकडे राहील कारण त्याचा होम रिजन आहे. हां. पण बेसिकली तू त्याची खूप मोठी आर्मी इथे डिस्ट्रॉय हां. केलीस, स्वतःचं फारसं काही डॅमेज हां. करून नाही असं. याच्यात बेसिकली काय, किंगडम्स म्हणजे आपल्याला ऑफकोर्स काही किंगडम्सना जिंकवण्यामागे आपला बेनिफिट आहे, हम्म. पण शेवटी लॉयल्टी आपली किंगडमला नाही आहे. हम्म. आपल्याला काय करायचं आहे की ते त्यांच्यात गोंधळ घालायचा आहे आणि आपल्याला बेनिफिट होईल असे हम्म. ॲक्शन्स करायचे. त्यामुळे वी आर नॉट लॉयल टू द किंगडम. म्हणजे तर असे हे जरा म्हणजे इव्हेंच्युअली आता हे गेममध्ये आयडिया आलीच असेल ना, म्हणजे आपण असं सगळं डिसेप्शनचाच गेम आहे हा, म्हणजे की समोरचा जो फेवर करतोय त्या आर्मीजना खाली हे करायचं, म्हणजे त्याचं नुकसान करायला बघायचं. हम्म. आपल्याला फेवर्ड ज्या आर्मीज आहेत त्या मॅक्झिमम हां, मध्ये हां. बेनिफिट करतील हे बघायचं. आणि इव्हेंच्युअली आपण लॉयल्टीजही स्विच करू शकतो. हम्म. त्यामुळे मे बी सुरुवातीला गेमला तू एखादी आर्मी फेवर करतेस, हम्म. पण ते तू सक्सेसफुल तुझं झालं नाही आणि इतर कुठल्या तरी प्लेयरनी दुसऱ्या एखाद्या आर्मी बरोबर खूप मोठं सक्सेस मिळवलं, तर तू स्वतःची लॉयल्टी स्विच करून त्याचं बेनिफिट सुद्धा तुला घेता येऊ शकतं. म्हणजे असं. तर हा म्हणजे एसेन्शियली कार्डचा गेम आहे. हां.